आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. स्वानंदी, स्वानंदी, यांची लक्षणं बरोबर दिसत नाहीये. यांना हॉस्पिटलला न्यावं लागेल. मी दारू प्यायलोय, कसं नेणार? स्वानंदी, स्वानंदी, हो स्वानंदी, किती घाबरवलं तुम्ही मला. स्वानंदी, आता कुठे नेऊ मी तुम्हाला? आई गो, डोकं भी लई दुखतंय. मी इथं गाडीत मनी साहेब, मनी साहेब, स्वानंदी, काय काय झालं? बरे आहात ना तुम्ही? काय झालं? चक्कर येते का? आपण दवाखान्यात जायचं का लगेच? ओ मनी साहेब, एक एक प्रश्न विचारा की. आणि मला सांगा, आपण इथं गाडीत हो असं का बघताय? काही झालं का? चला, म्हणजे तुमची तब्येत ठीक आहे? हो, माझ्या तब्येतीला काय धाड भरली आहे. अहो पण डोकं लई दुखतंय. काय दाढ भरलीये? साधारण घाबरवून सोडलं तुम्हाला काल. डोळे उघडायलाच तयार नव्हता. मला काय सुचेना, मी दवाखान्यात येणार होतो तुम्हाला, पण बघ. म्हणजे एवढी गाढ झोपले होते मी? हो, नवलच म्हणायचं. हो म्हणजे मी एवढी गाढ झोपले की मला कळलं बी नाही मी तुमच्या गाडीत आले. स्वानंदी, तुम्हाला खरंच रात्री काय घडलं आठवत नाहीये? नाही, मला खरंच काही बी आठवत नाही. फक्त ना, हो डोकं लई दुखतंय, माझं अंग कणकणतंय. ही ही साडी बिडी मला ना काय बी नकोस झालंय. मला खरंच काय बी नकोस झालंय. ठीक आहे, ठीक आहे, रिलॅक्स. आपण बघा, तुमच्या हॉस्टेल समोरच आहे. हॉस्टेल समोर? हो, मग तुम्ही मला आत का नाही सोडलं? मॅडम, तुम्ही उठायलाच तयार नव्हता. बरं, उठणं तर लांबची गोष्ट, तुम्ही साधे डोळे किलकिले करून पण बघायला तयार नव्हता. बरं, तो सीट बेल्ट असा घट्ट पकडून बसला होता. मला काय सुचेना, मग एका पॉइंटला थांबवली गाडी तिथे आणि थांबलो. या झोपेचा विचित्रच प्रकार म्हणायचा. मनी साहेब, थँक्यू बरं का. म्हणजे
एवढ्या रात्री तुम्ही मला इथं आणलं, माझ्यासोबत रात्रभर थांबला, खरंच थँक्यू. माय प्लेजर. पण आता आता जाते मी. सावकाश. स्वानंदी आओ. स्वानंदी अहो काय होतंय? मनीष साहेब, लई डोकं जड होतंय, पण मला जायला पाहिजे. हो 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 वार्डन मॅडम काय शिक्षा करेल माहित नाही, आधीच लई उशीर झालाय. ठीक आहे चला, मी सोडतो तुम्हाला. चल. नाही मी जाते, तुम्ही नका येऊ. स्वानंदी तुम्ही चला, मी सोडतो तुम्हाला. या सावकाश. पार्टी सुरू होती आणि सगळेजण लई मज्जा करत होते. मला अवॉर्ड बी मिळालं, सगळे खुश होते, मी पण खुश होते. मग मग संचिता मॅडमनी मला आणि सुजित सरांना एक ज्यूस आणून दिला. त्यानंतर तो मी प्यायला. मग लाईट गेली. हो लाईट गेली. स्वानंदी, हे सगळं नेमकं किती वाजता घडलंय? मला करेक्ट टायमिंग नाही आठवत, पण 11 11:30. हो 11 11:30 वाजले होते. आणि तू पहाटे 5 ते 6च्या दरम्यान काहीतरी हॉस्टेलला आलीस, राईट? हो म्हणजे मनीष सरांनी मला हॉस्टेलला सोडलं. म्हणजे मधल्या 5-6 तासात काय घडलं हे तुला काहीच लक्षात नाहीये स्वानंदी? अगं नाही ना, डोळ्यापुढं अंधार झाला ना, म्हणून तिथून पुढं काय घडलं मला काही बी आठवत नाही. अगं किती किती वाजले? अगं लय उशीर झालाय. मला मला फॅक्टरीला जायला पाहिजे. आज तू इथेच आराम कर, ऑफिसला नको जाऊस. नाही मॅडम, आराम करून नाही जमायचं, मला जायला पाहिजे. स्वानंदी, तुझा काय वेडेपणा सुरू आहे हा? अगं तुला धड उभं राहता येत नाहीये, तापाने फणफणलीस तू, आणि तुला कामावरती जायचंय. मी तुझं काहीच ऐकणार नाही, गपचूप इकडे रेस्ट करायचीस तू. चल. जेसी ऐकून घे माझं. मला कळतंय तुम्ही सगळे मिळून माझी लई काळजी घेताय, पण मला असं इथं बसून आराम करून नाही चालायचं. अगं पण मला सरपंचाचं कर्ज फेडायचंय, माझ्या घरी मला पैसे पाठवायचे आहेत. मला नका थांबवू मॅडम, मला खरंच फॅक्टरीला जाऊ द्या, मला खरंच अडवू नका. सुजित सर आत येऊ. मणी सर या. बोला, काही काम आहे? काम असं नाही सुजित, कालच्यासाठी सॉरी म्हणायचं होतं. म्हणजे काल जे काही घडलं ते घडायला नको होतं. आय एम सॉरी. हा म्हणजे मी पण पार्टीत उगाच ओव्हर रिॲक्ट केलं. अरे काल काय झालं माझं मलाही कळलं नाही, पण विचित्र वागलो एवढं खरं आहे. सॉरी सुजित. भाई अभी रुलाएगा क्या? पण मला माहितीये मी जाम खुश आहे. विचार का, इतकी वर्ष मी तुला दारू पाजण्याचा प्रयत्न केला, मला जमलं नाही.
काल पार्टीत काय झालं काय माहिती. बाई तू टाईट. आजा. सॉरी. ए हात बरा आहे का? हात बरा आहे. नाही खरंच काल काय झालं होतं पार्टीत तुला काय माहिती. ग्लास काय फोडलास, टाईट काय झालास, आणि त्यानंतर त्या सरपंचाला कसलं मारलंयस तू. ए भाई मला काय आठवलं माहितीये, तुला आठवतंय का शाळेत असताना एक मुलगा होता तो आपल्या वर्गातला, तो मला मारायला येत होता. तू मध्ये पडला होतास आणि तू मारला होतास त्याला. काल नेमकं काय झालं होतं, एवढं का मारलंस तू त्या सरपंचाला. ठीक आहे ना, सोड जाऊ दे. तू चालू दे तुझं काम, मी पण कामाला लागतो. मी फक्त तुला सॉरी म्हणायला आलो होतो. म्हण्या काय मी ओळखत नाही का तुला. हे बघ कारण नसताना तू असं कोणाच्या अंगावर हात टाकणार नाहीस याची खात्री आहे मला. नक्कीच काहीतरी कारण असणार म्हणूनच तू त्याला एवढा मारलायस. सो बस आणि मला कारण सांग. हा मी काय ऐकणार नाही. बस 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 सांग आता काय झालं. पार्टीत अचानक लाईट गेली होती, सगळा गोंधळ माजला होता. बरोबर बरोबर आहे. काय प्रॉब्लेम झालाय हे बघण्यासाठी मी लाईट रूम कडे गेलो. म्हणजे मलाही खरं तर लाईट रूम माहित नव्हती, मी शोधतच होतो. आणि अंधारात चाच पडत असताना मला हा सरपंच दिसला. आणि सुजित मी याला बाहेरच तंबी दिली होती की आतमध्ये पाऊल टाकायचं नाही, तरी सुद्धा हा आत आला. मग याला पकडून याला जाब विचारण्यासाठी मी याला शोधतोय, पण तेवढ्यात कुणाच तरी धक्का लागला ना हा गर्दीत गायब झाला रे. अंधारात कळलाच नाही कुठे गेला. आणि लाईट आली तेव्हा हा मला एका खोलीतून बाहेर येताना दिसला. पण म्हणी या खोलीचं काय. म्हणी तू सांगणार आहेस का मला का मारलंस तू त्या सरपंचाला. हा अरे सुजित, मला त्या सरपंचावर सुरुवातीपासून डाऊट होता. तुला आठवतं आपण साखरगावला गेलो होतो तेव्हा हा सरपंच स्वानंदीच्या फॅमिलीला त्रास देत होता. आणि तो जेव्हा जेव्हा तुला इथे ऑफिसला भेटायला आलाय तेव्हा तेव्हा त्याने स्वानंदीला त्रास दिलाय. आणि पार्टीत सुद्धा तो त्याच उद्देशानं आला होता याची खात्री सुजित मला. आणि म्हणून माझा कंट्रोल सुटला आणि माझा हात उगारला मी त्याच्यावर. आणि म्हण्या तू हे सगळं आत्ता मला सांगतोयस, आधी सांगायचंस ना बाई. मी पण थोडा हात साफ करून घेतला असता. म्हण्या खरंच सॉरी. नाही या कारणासाठी जर तू त्याच्यावर हात उचलला असशील तर तुला सगळ्यांसमोर मी एवढं बोलायला नको होतं. खरंच सॉरी यार. बरं तू कर तुझं काम, मी पण कामाला लागतो. ऑल गुड. ऑल गुड ऑल गुड. चल बाई. येस. स्वानंदी येणार आणि ती यायलाच हवी. मॅडम अहो वाजले किती बघा. तिला यायचं असतं ना तर एव्हाना ती आलीही असती. मला काय वाटतं तुम्ही एकदा तिला कॉल तर करा, म्हणजे आपल्याला कळेल की नेमकं काय झालंय. बर स्वानंदी, स्वानंदी काय हे. मी असतं तरी मी हेच केलं असतं. काळजी घ्या. कोणाला फोन लावता. अरे साखरगावचे सुप्रसिद्ध सरपंच, त्यांच्यापर्यंत ही बातमी पोहोचलीच पाहिजे. अरविंद काय आहे ना, आपल्याला फक्त पुरावे नाही बाहेर काढायचे, स्वानंदीचं सगळं सत्य सगळ्यांसमोर आणायचं. फिर देखो आगे आगे होता है क्या. स्वानंदी तुझी वाईट वेळ आत्ताच चालू झाली.
हॅलो. नमस्कार सरपंच साहेब. ताबडतोब मुंबईला निघून या. ओ संचिता मॅडम, हे असं अर्जंट जमायचं नाही. ती ग्रामपंचायतीत काम आहेत मला. सरपंच, मला एक गोष्ट कळत नाही, मुळात तुम्ही इथून गेलातच का हो? ते तिथे तुमचा तो मनी डोक्यात राग घातलेला माणूस आहे, तर ते उगा त्याची कोण नादी लागल म्हणून आलो निघून मी. मला नाही जमायचं ते. साखरगावचे सरपंच मणीला घाबरायला लागले? खरंच? अहो, काय करणार आहे तो? फार फार तर 2-4 धमक्या दिल्या असत्या. या पलीकडे काय केलं असतं त्याने? ऐका हो संचिता मॅडम, ते सगळं ठीक आहे, पण मुद्दा असा आहे की तब्येत बी ठीक नाही माझी, तर त्यामुळे नाही जमायचं. सॉरी, माफ करा. तब्येत बरोबर नाहीये सरपंच? काय हो, इकडे ती स्वानंदी आजारी आहे, तिकडे तुमची तब्येत बरोबर नाहीये. तुम्ही ठरवून आजारी पडता का? नाही, स्वानंदीची तब्येत बरी नाही. हे सगळं सांगण्यासाठी माझ्याकडे वेळ नाहीये हा, आणि इंटरेस्ट तर त्याहून नाही. त्यामुळे जर तुम्हाला तुमची फ्युचर वाईफ साखरगावला लवकरात लवकर हवी असेल तर या निघून. नाही, पण काय घडणार काय तिथं असं की तुम्ही इतका अर्जंट बोलवताय? धमाका. खरंच हो, धमाकाच होणार आहे. सरपंच, आज रात्री मी एक बॉम्ब फोडणार आणि वातावरण तापलेलं असतानाच तुम्हाला सगळ्यांसमोर हे सांगायचंय की स्वानंदीने तुम्हाला कसं लग्नाचं वचन दिलं आणि आता ती तुम्हाला कशी फसवतीये. आग लागलेली असतानाच त्यात पेट्रोल ओतायचंय. आणि मग बघा कसा भडका पेटतो ते. आणि मग तुमची फ्युचर वाईफ आज रात्रीच तुमच्या साखर गावात असेल. मग येताय की नाही? येतो ठेवतो आता. हा जेसी, बोल की. स्वानंदी, बरी आहेस तू? आणि काय ग, मी तुला एकतर कामावर जाऊ नको म्हणाले होते, तरी तू गेलेस मला टेन्शन देऊन. तुला पोहोचल्यावर कॉल नाही करतायत मग? शेवटी मीच वाट बघून कॉल केला तुला. सॉरी जेसुडू मॅडम. जेसुडू ओके, पण हे इट्स नॉट फेअर हा स्वानंदी. नो, स्वानंदू नाही, हे राईम नाही होते. बर, मला सांग, तू परत कधी येतेस? परत का ग? अगं का म्हणजे काय? तुला माहितीये ना सकाळी तुझी हालत काय होती ते. हे बघ, एकतर तुला कामाला जायला नव्हतं सांगितलेलं मी, तरी तू गेलीस. स्वतः गुडगल बनून लवकर आहे. इतक्या लवकर परत यायला कसं जमणार? आणि आज मी किती उशिरा आलीये. आता सगळं काम उरकल आणि नंतरच येईल. बेबी, जान आहे तो जहान आहे. आणि थोड्याशा पैशांसाठी हेल्थला का कॉम्प्रोमाइज करते? तू एक काम कर, मी येते तुला पिक करायला. नको, मी सगळं काम उरकले की येते. आणि तू नको काळजी करू माझी, जरा बरं वाटतंय मला आता. आणि 4 पैसे माझ्यासाठी किती महत्वाचे आहे हे का तुला वेगळं सांगावं लागणार होय? जेसी, थँक्यू बरं का. तू माझी लई काळजी करतीस. मुंबई सारख्या एवढ्या परक्या शहरात कुणी बी कुणाचं नसतं, तरी बी तू मला माया लावतीस. हा विचार करूनच मला लई भारी वाटतं. बघितलंस, हे असं असतं तुझं. जरा काही बोलले की लगेच सेंटी डायलॉग फेकून मारायचा, म्हणजे समोरचा माणूस काही बोलूच शकणार नाही ना. तसं नाही, पण आता सरपंचाचे पूर्ण पैसे दिल्यावरच मी आराम करणार. तोपर्यंत मी काही थांबायची नाही. ओके बेबी, पण लक्षात ठेव, अजिबात स्ट्रेस घ्यायचा नाहीये, कळलंय तुला? आणि काही असेल तर प्लीज मला कॉल कर. कळलं. काम उरकलं की येते. बरं, ठेवू का आता? लई काम आहेत. बरं, बाय. बाय.
नाही प्लीज तुम्ही एक काम करा प्लीज. काय ग असं भूत बघितल्यावर का काय रिॲक्ट करतेस आणि एवढी दचकलीस का? हाय, मी सुजित सरपोतदार, या फॅक्टरीचा मालक आहे. नाईस टू मीट यू. सॉरी, मी मी माझ्याच विचारात होते. सॉरी, फक्त सॉरी? हा, मजा नाही आली. ते नंतरचं बरं का कुठं गेलं? हरवलंय वाटतं. किती छान वाटतं तुझ्या तोंडून ऐकायला. सॉरी बरं का. आहा, कानाला किती गोड वाटतं. तुला माहिती आहे का, हल्ली मला कोणाला सॉरी म्हणायचं असतं तेव्हा मी हेच म्हणतो, सॉरी बरं का. एकदम स्वानंदी स्टाईल. आणि आपल्यातला एक रूल माहिती आहे ना तुला, सॉरी आणि थँक्यू म्हटलं की एक हात दे एक हात ले. सो ह्या सॉरीसाठी तू मला ह्या सॉरीसाठी मी तुला आज रात्री डिनरला घेऊन जातो. रात्री कशाला, आपण आत्ताच जाऊया. आपण एक काम करूया, आपण आधी सी फेसवर जाऊया, मस्त सनसेट बघूया आणि तिथून रोमॅन्टिक डिनर. आणि ह्या सगळ्या प्लॅनला तू हो म्हणणार आहेस? नो, नाही नाही नाही, मी काही ऐकून घेणार नाहीये. कुठलीही कारण नको आहेत मला. तू माझ्या बरोबर येतेस, दॅट्स फायनल. सुजित सर. सुजित सर? अहो, लई कामं पडली आहेत, मला नाही जमायचं यायला. क्या स्वानंदी मैडम, मैं इतना आपके लिए रोमांटिक प्लानिंग कर रहा हूँ और आप सबकी धजिया उड़ा रहे हो. आणि त्यात हे सर, किती परक्यासारखं वाटतं. आपने तो मेरा दिल तोड़ दिया. अरे काय स्टॅच्यू सारखी का उभी आहेस? चल आवर, आपण निघतोय आता. चल चल चल. अहो सर, खरंच लई काम आहेत. खूप काम आहे, खरंच खूप काम आहे. गीता मावशी, स्वानंदी मॅडमला आज एका महत्वाच्या कामासाठी बाहेर जावं लागतंय, तर तिचं जे काही काम असेल ते तुम्ही कराल का प्लीज? हो सर. मला तर कळतच नाही कधी कधी हुक आपण ठेवलाय कशाला. नाही म्हणजे तुम्ही डाएटच्या नादात कमी जेवता, तुमचा मुलगा सुद्धा डिनरला कधीच घरी नसतो, मग मला मेलीला एकटीला कशाला हवेत पंचपक्वान्न? कुक कशाला पाहिजे? का आपण काढूनच टाकूया तिला. आठवड्यातून 5-6 वेळेला किट्या पार्ट्या, महिला मंडळ, आज हा ग्रुप जेवायला, उद्या तो ग्रुप जेवायला, शिवाय नातेवाईक वेगळेच. अहो दमाल तुम्ही इतक्या लोकांचा स्वयंपाक करून. मुळात झेपेल का तुम्हाला हे सगळं? नाही ना. मग राहू द्या की कुक. करा तुम्ही, माझी थट्टाच करा. तुमचा लेक सुद्धा माझी थट्टा करतो. मी काय रिकाम टेकडी बाई घरीच असते, थट्टेचा विषयच आहे मी. बरं, तुमचे ते लाडके चिरंजीव आहेत कुठे? मला काय माहित, जसं काय मला सांगूनच जातो तो. फक्त सांगितलं फोन करून डिनरला नाहीये मी, बस. त्यांना म्हणावं कधीतरी घरी जेवा, चांगलं असतं घरचं जेवण. आणि असं रोज रोज बाहेरचं जेवायचं तब्येतीसाठी चांगलं नाही. हा, सांगा त्याला. मॅडम, काय हे आपल्यासाठी पत्र आले. पत्र? ठीक आहे. अहो सरपोतदार मॅडम, आम्हाला नियम सांगताना की जेवताना फक्त जेवायचं. अहो मग ठेवा बाजूला, उद्या सकाळी बघा. ठीक आहे. सकाळी सकाळी तायडीचा फोन. सगळं नीट असेल ना? हा तायडे, बोल की. सकाळी सकाळी कशी काय आठवण केली? अगं काय हे स्वानंदी, त्या पार्टीच्या दिवसापासून परत फोनच नाही केलास तू. केवढी काळजी वाटत होती आम्हाला. अगं तू तिथं एकटी राहतीस, मनात तशी भलती सलती विचार येत होते. तुझ्यावर असं काहीतरी. माझ्यावर काय? काय नाही ग, तो काही विषय नाही. आईला लई टेन्शन आलेलं, सारखा दोषा लावत होती. बरं तू ठीक आहेस ना? सगळं ठीक आहे ना? हो तायडे,
इकडं सगळं नीट आहे आणि तुम्ही कशाला काळजी करताय माझी? मी बरी आहे. तायडे, मला ना पार्टीत सगळ्यांसमोर अवॉर्ड मिळालं. अगं काय सांगतेस? म्हणजे तुझं काम पसंत पडलं त्यांना? अगं काम पसंत आलं म्हणून तर दिला की अवॉर्ड. अगं मग तू त्यांना पगार लवकर देतात का काय ते बोलून बघ ना. पगार? अगं ते कसं विचारणार मी? आणि त्यांनी केली की आपल्याला मदत. आता अजून किती मदत घ्यायची त्यांची? ते पण बरोबरच आहे ग, पण आता काय करणार, वेळच तशी आली आपल्यावर. आईला पण लई टेन्शन असतं. तिचं टेन्शन बी कळतं, पण काय करू तेच नाही कळत बघ स्वानंदी. परवा तर ती म्हणत होती. काय म्हणत होती? हेच की जितक्या लवकर पैसा जमा होईल तेवढं बरं होईल बघ. म्हणजे ती मला म्हणत होती की माझ्या लग्नाचं पण बघता येईल ना असं. अगं मग तिचं म्हणणं बरोबरच आहे की. आपण एक काम करू, एका हातानं आपण सरपंचाचे पैसे देऊन टाकू आणि दुसऱ्या हातानं आपण तुझ्या लग्नाची तयारी करायला सुरुवात करू. बोलायला सोपं आहे ग, पण हे जमणार कसं? रक्कम काय छोटी आहे वे? त्यात आमच्या सासरच्यांचा केवढा मोठा आहे माहितीये ना तुला. उद्या आणखी 4 मागणं केलं तर काय करायचं आपण? तुला एक सांगू स्वानंदी, मला तर ना हे लग्न नकोच वाटायला लागले आता. अगं तायडे काय झालंय तुला? अशी का बोलतीयस तू? हे काय दिस सारखे राहणार आहे होय? अगं हे दिस येतील आणि जातील. तू काही बी काळजी करू नको, देवी आई आपल्या पाठीशी आहे. असं नाही ग, पण आता हे लग्न वगैरे सगळं नकोच वाटायला लागलंय. काहीच वाटत नाही बघ मला आता. पण जर माझं लग्न जमलं नाही ना तर तुझ्या बी आयुष्याचं मातेरा करतील लोक. 10 तोंडांनी 10 गोष्टी बोलून. तर माझं असं, भैयाचं तसं. माझ्यामुळे जर तुझं लग्न नाही जमलं तर? तायडे, अगं येडी का खुळी तू? असला विचार तरी कशी करतेय बघ तू. तू काही बी टेन्शन घेऊ नको, सगळं नीट होतंय. मी म्हणाले ना तुला. हो ग, मला माहितीये आपण दोघे मिळून नक्की यात ना काहीतरी मार्ग काढू. म्हणजे तुझ्या इतकं नाही जमायचं मला, पण मी माझ्या परीनं हातभार नक्की लावीन बघ. अगं तुला ना अजून एक गोष्ट सांगायची राहिली. आम्हाला इथे एका बुटीकची 5-6 हजाराची ऑर्डर मिळाली बघ. बघ मी म्हणलं ना तुला, सगळं नीट होईल. हो ग, पण कसं रक्कम छोटी नाही ना, म्हणून टेन्शन येते. म्हणून तर म्हणते तू एकदा सुजित सरांकडे बोलून बघ ना तुझ्या. बरं, मी चालली आहे ना ऑफिसला. मी बोलून बघते सुजित सरांशी. सुजित सर, मणी सर, अगं ते लई भली माणसं आहेत. तू त्यांना सांग ना आपली काय अडचण आहे, तर ते नक्की समजून घेतील बघ. अगं इथं आईनं लई टेन्शन घेतलंय. रात्र रात्र जागी असते. काही कळत नाही ग, तिच्या तब्येतीची खूप काळजी वाटायला लागली मला. काय बी होणार नाही, तिला बी काय होणार नाही, कोणाला बी काय बी होणार नाही. अगं माझंच नाही, भैयाचं पण लई टेन्शन घेतलंय तिनं. कुठं असेल तो, कधी येईल, काय करत असेल, सारखा दोषा लावलेला असतो बघ. तुला भैयाचा काही कॉल मेसेज आलता का? नाही ग, मला तर नाही. तुझ्याशी काही बोलणं झालं का त्याचं? नाही ग, मला कुठं काय कळतंय. हा पण आता एवढे दिवस झाले ना, त्याचा काही बी निरोप नाही. म्हणजे सगळं नीटच असेल. बरं, मी ठेवू का? मला उशीर होतोय फॅक्टरीला जायला. हो हो जा. आणि आठवणीने तुझ्या सरांशी बोलून घ्या. स्वानंदी, तू म्हणायला धाकटीयस ग, पण आज आमच्या सगळ्यांना तुझाच आधार आहे बघ. मी म्हणायला थोरली, पण आज तू मोठी झालीस. कुटुंबाचा खांदावणं सोपं नाहीये ग. आता तुझ्यावरच आमची आशा पण आणि ओझं पण. बरं, तुला उशीर होतोय ना, ठेवते मी. काळजी घे. हो, आणि तू नको एवढं टेन्शन घेऊ. चल ठेवू का? मॉर्निंग मॉम, मॉर्निंग डॅड. सॉरी ना. चल ना, सॉरी ना. आपली मला माहितीये कालची कॉफी डेट तशीच राहिली, तर आपण आज करूया ना. सॉरी. बघ बाबा, आज पण कोणीतरी स्पेशल असेलच की. तिच्याबरोबर डिनरचा प्लॅन ठरेल तुझा, किंवा कालचा डिनरचा प्लॅन कॅन्सल झाला तर डायरेक्ट पब मध्ये गेलास. तसं पब नाही तर डिस्को आहेतच. आईचं काय रे? मॉम चल ना यार, सकाळी सकाळी असं सॅड नकोस ना तू. मी किती छान मूड मध्ये, आणि तू काय अशी सॅडगिरी करतेस? बरं मला सांग, काय केलंस नाश्त्याला? घरगुती चवीचे पोहे आहेत बघ, तुला चालतात का? सोबत स्पेशल घरगुती टोमणेही आहेत. डॅड आता मी काय करणार आहे, मी फॅक्टरी जाणं बंद करणार आहे. काय आहे, सकाळी ब्रेकफास्ट पासून रात्री डिनर पर्यंत मी
बॉम्ब सोबतच थांबणार. शेवटी तीच कंटाळून म्हणेल, जा बाबा जा, आता कामाला जा, बस झालं. मॉम, लवकरच एका खास व्यक्तीशी मी तुझी ओळख करून देणार आहे. तिला भेटल्यानंतर तुलाही आनंद होईल. स्वानंदी, स्वानंदी काय होतंय? स्वानंदी, स्वानंदी काम नव्हतं. स्वानंदी, स्वानंदी, तू 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 ये, तू चल माय बरोबर. काही झालं ना, तू तू चल, सावकाश ये, सावकाश ये. बस बस इथे, शांत हो, शांत. थांब थांब थांब, पाणी घे. स्वानंदी पाणी घे. स्वानंदी इथे बघ. पाणी घे, पाणी घे, पाणी घे, पाणी पी, पाणी पी, पाणी पी. शांत हो. हो, शांत हो, शांत हो, शांत हो. सुजित साहेब, कुणाची शपथ घेऊ म्हणजे तुम्हाला माझ्यावर विश्वास बसल? देवी आईची शपथ घेऊन सांगते, हो जे काही बी घडलं ना त्याच्यात माझी काही बी चूक नाही. हो, ते फोटो कुणी काढले मला काही बी माहिती नाही. हो, मी त्या अवस्थेत पोहोचले कसे ना हे बी मला आठवत नाही. तुम्ही नीट बघा, त्या फोटो मध्ये ना माझे डोळे बंद आहेत. म्हणजे मी बेशुद्ध असणार. मला नाही माहिती, माझ्यावरती विश्वास. स्वानंदी, आय नो. हे बघ साहेब, मी त्या रूम पर्यंत कसे पोहोचले ना ते बी मला नाही माहिती. स्वानंदी, तुला काही आठवत आहे? म्हणजे त्या रात्री नेमकं काय झालं होतं, कोण होतं तिथे, तुला काही आठवत आहे? हा, मला एवढं आठवतंय, लाईट गेलेली आणि अंधार झाला आणि पुढचं मला काही बी आठवत नाही. पण मला जेव्हा जाग आली ना तेव्हा मी मनी सरांच्या गाडीत होते, हॉस्टेलच्या बाहेर. तू मनीच्या गाडीत होतीस? हो, त्यांनीच मला हॉस्टेलला सोडलं. तुला मणीने हॉस्टेलवर ड्रॉप केलं? हो, पण शपथ घेऊन सांगते, मधलं मला काही बी आठवत नाही सुजित सर. मला काय सुजित सर, सगळे म्हणतात की मी ना दारू प्यायली असेल. तुम्हाला वाटतं का मी दारू प्यायली असेल? कुणी बळजबरी पाजली का ते बी मला आठवत नाही. मला फक्त एवढं माहितीये की याच्यात माझी काही बी चूक नाही. स्वानंदी, यार तू प्लीज शांत. स्वानंदी, हे बघ, माझा तुझ्यावर विश्वास आहे. ओके, आय नो. मला खात्री आहे की हे असलं तू काहीच करणं शक्य नाहीये. आय नो. तू प्लीज शांत हो. हे बघ, हे सगळं कसं सॉर्ट करायचं मी बघतो. अरविंदला ना तू एक काम कर, तू हॉस्टेलवर जा. तू कोणाशी काही बोलू नकोस. या सगळ्या प्रकरणाचा तू विचार करू नको. हो साहेब, काय बोलताय? कसा विचार करू नको? हो, हे गावाला माझ्या आईला कळलं, अहो ती जीव देईल. ओके, हे बघ, तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? मी बघतो काय करायचं. आणि तुझ्या गावाला इथून बाहेर कोणाला काहीच कळणार नाही, माझा शब्द आहे.
आणि बबन्या, सगळ्यात महत्वाचं, जर कोणी अनोळखी माणूस मला विचारत गावात आला तर त्याला सांगायचं मी नाहीये. ठीक. काय सांगणार? मी नाहीये. हा, देतो तो वाडात. आणि मी नाहीये म्हणजे मी सरपंच नाही असं सांगायचं. तुम्ही नाहीये. हा, मग त्याला सांगशील मी नाहीये असं उभा राहशील. बाबू, ती स्वानंदीची बडी दीदी येते, तिला काय सांगणार? मी नाहीये. मी नाहीये सांग म्हणजे सरपंच नाहीये. तिकडं काय? सरपंचाशी थोडं बोलायचं होतं. हे बघा, सरपंच मला म्हणलेत की ते नाही येत. म्हणजे म्हणजे ते नाही येत. आहेत की ते? अय बबन्या, मागू ती जरा काम होतं म्हणून. वय वय, काय आलं? मला जरा बोलायचं होतं तुमच्याशी. बोल पटापटा जा. वय म्हणजे सरपंच, तुम्हाला तर माहित आहे स्वानंदी लई मेहनत करते, तुमचा हप्ता जमवते, पण आम्हाला ना थोडा आणखीन वेळ हवा होता. म्हणजे तुम्हाला तर माहितीये ती बिचारी परक्या शहरात, पोरीची जात, आणि आता घरी माझ्या लग्नाची तयारी पण सुरू होईल. तेव्हा मग आता काय केळवणाचं गाव जेवण घालू का? अहो तसं नाही म्हणायचं मला. म्हणजे आम्ही सगळीच लय प्रयत्न करतोय बघा तुमचा पैसा जमवायला, आणि आमच्यावर विश्वास ठेवा, आम्ही तुमचं पैन व्याजासकट परत करू. पण मला आणखीन एक बोलायचं होतं की आता कसं घरी लग्नाची वर्दळ असेल, मुलाकडचे असतील, नातेवाईक असतील, त्यात जर तुम्ही येऊन काही कमी जास्त बोलत तर आमची भावकीत लय नाच. नाही, माझ्याकडून काही प्रॉब्लेम होणारच नाही. तुम्ही भावकी बघून घ्या, इश्यूच नाहीये. आईची आण. थँक्यू सरपंच. बडी दिदी, थोडं काम होतं. म्हणजे आपलं जे डिस्कशन झालं ते तुमच्या बहिणीला स्वानंदीला सांगा बरं. म्हणजे तिला सांगा की सरपंच काही त्रासच देत नाही, एकदम सपोर्टिव्ह वागतायत. वय वय, सांगते. अभिनंदन. लग्न धुमधडाक्यात झालं पाहिजे. काही लागलं मला सांगा, आई बऱ्यात नव्ह. आणि ते रिचार्ज तर मी करेनच, तुम्ही फक्त मिस कॉल द्या, मी रिचार्ज करेन. येऊ दे. सावकाश जा, दमादमानं कडनं जा बरं. संध्याकाळपासून ना सारखा तुझाच विचार मनात येत होता. तू कसल्या तरी अडचणीत सापडणारेस असे संकेत मिळाले. तुम्ही जे म्हणताय त्यात तथ्य असेल आणि हे सगळं त्या मुलीनं केलं नसेल तर ज्याने कोणी हे केलं ना त्याला शिक्षा झालीच पाहिजे. हे प्रकरण लवकरात लवकर संपवा, कारण तसं झालं तर त्याचे परिणाम आपल्याला भोगायला लागतील. जे करायचं ते करा, पण हे प्रकरण लवकरात लवकर हँडल करा. येस डॅड, तुम्ही प्लीज काळजी नका करू. सुजितराव, आजपर्यंत कधी मी तुमच्या या रंगीन आयुष्यामध्ये इंटरफिअर नाही केला, पण आपल्या आयुष्यामध्ये कोणाला किती महत्व द्यायचं, कोणाला किती लांब ठेवायचं आणि कोणाला डोक्यावर घेऊन नाचायचं हे आता तुम्हाला कळायला हवं. ही मुलगी स्वानंदी आपल्या घराची सून होण्याची तिची पात्रता नाही. त्या एन्व्हलपवर त्या मुलीच्या बाबतीत सून म्हणून जे लिहून आलं ना ते वाचून तुमची आई स्ट्रेसमध्ये आहे. तेव्हा हे प्रकरण लवकरात लवकर मिटवा.
हॅलो सर, आम्हाला कंप्लेंट करायची. बस बोला. स्वानंदी बोल, पोलीस आपल्या मदतीसाठीच आहेत. बोल, घाबरू नकोस. बोला मॅडम, मन मोकळेपणाने बोला. आम्ही तुमच्या सुरक्षेसाठीच बसलोय. बोला, काय प्रॉब्लेम? साहेब, ती ती मीच आहे. म्हणजे हो, माझ्या नकळत फोटो काढले ते. मी शुद्धीत नसताना मला मला काही बी शुद्ध रिलॅक्स रिलॅक्स मॅडम. अहो शांत. हे घ्या, पाणी प्या. घ्या घ्या घ्या. मला सांगा, हा कोण आहे? काय घडलं होतं तिथे? ते आमचे अरविंद सर आहेत. मी ज्या फॅक्टरीत काम करते ना, तिथले ते बॉस आहेत. बरं, मला सांगा, कोणत्या फॅक्टरीमध्ये काम करता तुम्ही? सरपोतदार टेक्सटाईल. सरपोतदार टेक्सटाईल म्हणजे भालचंद्र सरपोतदार साहेबांची फॅक्टरी? तिथे काम करता तुम्ही? हे तिथे घडलंय का? सरपोतदारांच्या पार्टीमध्ये काही असं घडू शकत नाही का? असं का विचारताय? हो मॅडम, आता आम्ही काय विचारायचं काय नाही विचारायचं हे तुम्ही शिकवणार आम्हाला? हा मॅडम, तुम्ही सरपोतदार साहेबांच्या फॅक्टरीत काम करता ना, पण याआधी अशी कोणतीही तक्रार नाही रे हो तिथून. पण आम्ही सरपोतदारांबद्दल तक्रार करतच नाही आहोत. त्यांच्या पार्टीमध्ये स्वानंदीचे हे फोटो कोणी काढलेत, आम्ही त्याची कंप्लेंट करतोय आणि तुम्ही त्याला शोधावा अशी आमची इच्छा आहे. अहो, पण इनडायरेक्टली सरपोतदार साहेबांच्या विरुद्ध कंप्लेंटच झाली नाही. ओके फाईन, तसं तर तसं, पण तुम्ही ज्याने कोणी हे फोटो काढले त्यांना शोधा. अहो पण मॅडम, इतक्या मोठ्या माणसाच्या विरोधात तक्रार लिहून घ्यायची म्हणजे? एक्सक्यूज मी सर, मी पत्रकार आहे. हे माझा आयडी. आताही तुम्ही तक्रार नोंदवून घेत नसाल तर मग ह्यापुढे जे काय होईल ही तुमची जबाबदारी. मॅडम, तुम्ही धमकी देताय मला? मी तुम्हाला धमकी नाही देते सर, मी तुम्हाला तुमच्या कर्तव्याची जाणीव करून देते. अहो, तुम्हीच तर म्हणालात ना आता आम्ही तुमच्या संरक्षणासाठीच आहोत. आता सरपोतदारांचं नाव ऐकल्यावरती काय झालं? अहो पण मॅडम, अशा छोट्या छोट्या गोष्टींकडे आम्ही लक्ष देत बसलो तर मोठे मोठे गुन्हे कसे सोडवणार? एक्सक्यूज मी सर, तुम्ही याला छोटी मोठी गोष्ट म्हणताय? एखादी स्त्री तुमच्याकडे कंप्लेंट घेऊन येते तेव्हा तिने किती अडथळे पार केलेत ह्याची तुम्हाला ना कल्पनाही नाहीये. जेव्हा ती तुमच्याकडे मदतीसाठी येते तेव्हा तिला मदत करायची सोडून, स्त्रियांना मोटिवेट करायचं सोडून तुम्ही तिला डिमोटिवेट करताय. तिची सगळी कंप्लेंटही रजिस्टर करून घेत नाही तुम्ही. अहो, आजही एका स्त्रीला आपल्या साध्या साध्या हक्कांसाठी किती लढावं लागतंय. हे किती अनफॉर्च्युनेट आहे हो सर. नाही नाही मॅडम, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. लिहून घेतो ना मी तक्रार. हा, रजिस्टर मागवा पटकन. एक मिनिट. हा मॅडम, तुमचं पूर्ण नाव सांगा. स्वानंदी नामदेव देसाई. स्वानंदी